खूप मोठा ब्लॉग होईल मला माहिती आहे, कारण मी खूप काय काय शूट केलं आणि मी एकदमच टाकणार आहे. तर मित्रांनो, नवीन ब्लॉगला सुरुवात करतोय आणि हा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. तर मी चाललोय दुबईला, कामानिमित्तच चाललोय, पण चाललोय ना दुबईला, तर चाललोय. तर आता काळजी फक्त हिची आहे आणि छोटीची आहे. छोटीला तर ओमकार सांभाळेल, पण हिला आता कंपनीत पार्क करेन. आणि 25ची माझी फ्लाईट आहे, 25ला दुपारी 3 वाजता फ्लाईट आहे माझी. सगळी तयारी करायची आहे. काहीच केलेलं नाही आहे, पॅकिंग कामासाठी चाललो आहे तर कामाचीच फक्त तयारी चालू आहे, पण शॉपिंग वगैरे काही केलेली नाही आहे. तर ती पण जराशी करेन आणि 15 दिवसाचा किंवा 10 दिवसाचा मुक्काम असेल. दुबईचा व्लॉग करायचा आहे असं मी ठरवलं आहे प्रामाणिकपणे, पण आता कसं कामाच्या प्रेशरवर डिपेंड आहे. काम खूप असेल तर मला जमेल न जमेल माहीत नाही, पण डेली काय ना काय तरी मी शूट करेन एवढं नक्की. त्यामुळे मी पहिल्यांदा चाललोय. मी कधी दुबईला किंवा मी जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे आम्ही गोव्याला गेलोय, पण पहिल्यांदा चाललोय, त्यामुळे एक्साइटमेंट आहे. घरी सगळे भीती आहे थोडीशी. कामाच्या नंतर 2 दिवस जर थांबलो एक्स्ट्रा तर मजा करू, कुठे गेलो तर मजा करू. आणि काय आता बघूया कसा ब्लॉग हा प्रोसीड होतोय पुढे. कसं आहे की आता आमच्या ग्रुपमध्ये 2 व्हीलर घेतली मी पहिल्यांदा, 4 व्हीलर घेतली ती पण मी पहिल्यांदा. आणि आता इंडियाच्या बाहेर चाललोय ओमकार भाई, तो पण मीच पहिला आहे. जलने वालो की दुआ. काय नाही, एवढा ॲटिट्यूड भरा नाही, आपण जाऊया फिरून येऊया, कामानिमित्तच चाललोय. सो बघूया, एकदा जाऊन आलं की टेन्शन आहे ना, मग कॉन्फिडन्स वाढेल. मग नंतर कधी आपल्याला दुसरीकडे कुठे जायचं असेल तरी जाऊ. कसं जायचं, काय जायचं, प्लेनमध्ये कसं बसायचं, काय असतं फ्लाईटमध्ये, इमिग्रेशन काय असतं, सगळं एकदा कळल्यानंतर जरा कॉन्फिडन्स येईल, मग आपण पुढे ट्राय करू शकतो ना आपल्यासाठी. त्यामुळे बघूया आता कसा होतो हा ब्लॉग. तर मित्रांनो, निघालोय आता घरून आणि ओला पण आलेली आहे आणि जायचं आहे आता. तर मित्रांनो, आलोय आपण एअरपोर्टला आणि आता वाट बघतोय, जे सोबत आहेत त्यांची वाट बघतोय. ते आले की मग आतमध्ये जातो. पोटात गोळा आलाय माझ्या खरं तर. झालं आता चेकिंग झालंय आपलं. नो 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 नो. काय माझे डोळे फिरले रे सगळं बघून. तर इकडे काय आहे, लहान पोरांचं आहे सगळं. हे सगळं लहान पोरांचं आहे, चॉकलेट्स वगैरे. कोणत्या इथं नाव पण पहिल्यांदाच वाचतोय मी तर मित्रांनो, झालं आहे आता सर्व. मगाशीच जसं मी सांगितलं इमिग्रेशन वगैरे झालं. आता बसलो इथे फूड कोर्टमध्ये, काहीतरी खाईन थोडंसं आणि मग मला वाटतं 3:20ची फ्लाईट आहे आमची. आणि आता वाजलेत किती जरा बघ, 1:30 वाजलेत आत्ताशी. अजून 2 तास आहेत, 1 तास आहे. काय असेल, पहिला इंडियाचा तर स्टॅम्प लागला आहे. आता तिकडे बघूया इमिग्रेशन तिकडे कसं काय असेल. टीका वगैरे लावलं आहे, मंदिरात जाऊन आलो आहे. पहिल्यांदाच चाललो आहे, सगळ्यांचे मेसेज फोन येत आहेत, नीट जा, हे कर ते कर, हे आण ते आण. आता तिकडे मी चाललो आहे कामासाठी. सो T10 म्हणून प्रीमियर लीग असते, त्यातली एक टीम आमच्याकडे आहे. तर त्या टीमचं काम आम्ही करणार आहे. त्या कामातून किती वेळ मिळेल आणि किती फिरेल मी का माहीत नाही. दाढी खूपच बारीक करून टाकली, त्यामुळे जरा विचित्र वाटतोय. फ्लाईटची वाट बघतोय, फ्लाईट आली की मग. सो बघूया आता तिकडे जाऊन कसं कसं ब्लॉग करता येईल पुढे पुढे. आता इथपर्यंत तरी व्यवस्थित मी करत आलो. बघूया आता तिकडे गेलो. पहिल्यांदा एअरपोर्टवर आल्यावर सगळे असेच करतात हो. मला एकच टेन्शन आहे की दुपारची फ्लाईट आहे 3ची. काय कडक ऊन असेल इथे, खालतीच आपल्याला भाजायला होतं. आता मी वरती आकाशात असेल तर काय गरम होईल. These are our team members. एक सजेशन दूं क्या? नहीं. All of us can be in one line पहले, and then we all separate. एक इधर जाएगा, एक इधर, and then the whole gang on. व्हिडिओ शूट करायची प्रिपरेशन चालू. वेळ झालेली आहे जायची विमानामध्ये, पहिल्यांदा फ्लाईटमध्ये. तर ही आपली फ्लाईट आहे मित्रांनो, इंडिगोची. बसलोय मी विमानात. अजून तरी मला असं काय वाटत नाही.
आता सुरू झाल्यावर बघू काय वाटतं. आता तर जरा मज्जाच वाटते. फुल पावर आपल्या टॉपिक दौडला लागते. हाँ तो और होगा ये होगा उड़ना चाहिए. काला कहाँ दिख रहा है भाई? अरे मैं अभी वो करना अब ठीक लग रहा है. आलेलो आहोत दुबईला. भाई साहब हम आ चुके हैं. हम लोग आ चुके हैं सेफली एकदम. थोड़ी सी झटके खाए. हाँ वो भी ज़्यादा नहीं थे, बहुत कम थे. आलेलो आहोत दुबईमध्ये आणि इथे नुसता परफ्यूमचा वास येतो यार. नुसता परफ्यूमचा वास. कधी हा कधी तो. बापरे बाप. गाड्या बघायला मजा येणार इकडे. कुठे आमची गाडी? या हो फुल थायलंड वाल्या कार आहेत. ये गाडी आपली. क्या बात है. आर्टिका काय करते इकडे? हा ना. पहले ही दिन आईफोन लेने. भूल गए क्या कुछ? भाई हमने नया मोबाइल लिया. हम लोग आए काम के लिए, लेकिन काम रह गया बाद में. काम बाद में पहले शॉपिंग. पहले शॉपिंग. ठीक मजे करेंगे. अभी अब देखो आपको कैसी क्वालिटी डिफरेंस मिलता है गाइस. 15 Pro Max 15 Pro Max. सॉरी सिल्वर नॉट नॅचरल टायटॅनियम. अच्छा 512 ची. आता आम्ही आलेलो मीना बाजारला आलो शॉपिंग केलं एक फोन. तर परत येणार आहे तेव्हा मी काहीतरी घेईन. तर हे हॉटेल आहे, इकडेच राहायचं आहे आपल्याला. 2 दिवसासाठी मी इकडे, त्याच्यानंतर अबुधाबीला. काय आहे तसं दिखतंय? कुछ नाही. पोचलेला आहोत हॉटेलवरती.
आणि असा आहे आमचा स्वीट आहे, स्वीट बोलतोय सॉरी, रूम आहे. तर माझ्यासाठी तर स्वीटच आहे, म्हणजे एवढा रूम आम्ही कधी हॉटेलमध्ये बघितला नाही. कुठल्या हॉटेलमध्ये गेलो आम्ही जास्त. मी रूम दाखवतो तुम्हाला काय काय. डेस्क आहे, हे आपलं नाही, हे इम्रान भाईचं आहे. सो इथे मी सेटअप करेल माझा सर्व एडिटिंगचं. इथे बसायला चेअर्स आहेत, 2 बेड दिलेत, कॉफी वगैरे, मोठा टी व्ही, एवढा आपल्या घरात पण नाही तेवढा इकडे. आणि फ्रीज दिला आहे. बिअर काय आहे काय नाही, खाली फ्रीज आहे. कॉफी, चहा, बोर्नव्हिटा टाकून पिऊ, अजून काय नाही. हे दिलं आहे कपडे ठेवायला. अरे हेअर ड्रायर पण आहे, लॉकर आहे आणि इकडे इस्त्री वगैरे सर्व आहे. तर असा काहीतरी आपला रूम आहे. तर आता आराम करूया बाबा जरा, बघू कसं काय पुढे. इकडे हेच बघावं लागणार वाटतं, पण हे पण बघायला वेळ मिळणार नाही. विच प्लेयर आर कमिंग? Angelo, Matthews and Chaminda Vaz. Oh. Chamunda. सो हा आहे अँजेलो मॅथ्यूज, प्लेयर जो आमच्या टीमसाठी खेळणार आहे. एक प्लेयर अरायवल होत आहेत. सो त्यांच्या आम्ही याचे BTS व्हिडिओ शूट करतोय. Day 2 आणि जायचं आहे स्टेडियमवर, जायचं प्रॅक्टिस मॅच आहे. सो त्याची सगळी तयारी चालू आहे. आणि घरात कधी वापरलं नाही, घरात कधी आहेच नाही तर वापरायचं. सो फ्रेश होऊया आणि जाऊया स्टेडियमवर. शूट करायचं, एडिट करायचं, लॅपटॉप वगैरे पॅक करायचं आहे आणि थोडी घाई आहे. चला. मित्रांनो तो बघा ब्रावो. तर आज आपला असा सेटअप आहे. आज खुर्चीवर बसून एडिट करायचं. मित्रांनो खूप गरमी आहे आणि हा दुसराच दिवस आहे आणि आज तर फक्त प्रॅक्टिस मॅच आहे. तर एवढं काम आता आहे, म्हणजे असं बघा पण कसा सेटअप असतो. इकडे रील शूट एडिट होते, इकडे बसले. काल इंडिगोमध्ये मिळालेले ते खाल्लं आणि प्रॅक्टिस मॅच सुरू आहे. प्लेयर्स खेळत आहेत. नाश्ता पण नाही केला आहे सकाळी मी, आता असंच घाई झाली थोडी. बट आता मजा तर येते थोडी. तर इथं सुरुवातच आहे, अजून खूप वाट लागणार आहे. हरजितभाईने सांगितलेलं. बघूया आता कसं काम असतं. फास्ट एकदम. Come on, guys. Ready. Come on. Pull out. I'll give you the cue. Ready. Go. Hold them back. Pull Angelo back. Yeah, that's it. होटल में खाना है, घर जाना, बेड में अलग ही कीड़े रिकॉर्ड हो गया. नॉनवेज नहीं खाता मैं महाराष्ट्र. मेरे घर में सब खाते हैं, मैं छोड़ के. मेरा 5th स्टैंडर्ड से कुछ पता नहीं क्या हुआ, लेकिन मैंने बंद ही कर दिया खाना अचानक. भाई तू गद्दार है मतलब. हाँ वो तो मैं तो कोकण में, हम लोग के इधर मच्छी तो. हाँ आम्ही पण वराडकर मी. वराडकर तू परकर आहे. ये रायगड. मालवा. रायगड की
इधर काय आपलं मालगाव. मित्रांनो, दुबईमध्ये एकच गोष्ट मला वाचवू शकते. 2 दिवस झाले फक्त मॅगडी मधूनच खातोय. काय बुर्ज खलीफा तो दिखाओ पीछे का तुम्हारे. दुबई में भी अपने आप ही पेट्रोल भरने का ना खुद से, नहीं क्या ये लोग रहते भरने के लिए. अपना क्या है वो नाम क्या आपका इसका? बागा बॉर्डर. बागा बॉर्डर. या हॉटेलमध्ये राहतो. आज लास्ट डे ना अबुधाबी में. अबुधाबी होता है दुबई लास्ट नाईट. उद्या आम्ही जाणार अबुधाबीला आणि पण नंतर तिकडेच 8 दिवस. 8-10 दिवस तिकडेच अबुधाबीमध्ये. 8-10 नाही. मित्रांनो, आज आमचा या हॉटेलमधला लास्ट डे आहे आणि आता आम्ही जाऊ अबुधाबीला. तर अबुधाबीलाच आता 8-10 दिवस तिकडेच आणि तिथे खूप काम असणार आहे, प्रचंड काम. सो तिकडे गेल्यावरच आता बघू. आता सगळं पॅकिंग वगैरे करायचं, बॅग आणि निघायचं इथून. हॉटेल मस्त होतं ते एक, आणि हे एक स्मार्ट लायब्ररी. पण इकडे आपला काय संबंधच नाही. निघूया आता अबुधाबीसाठी. झालेली आहे दुबईची ट्रिप, संपलेली आहे. आता अबुधाबीला. हे आपलं नवीन हॉटेल. क्या बात आहे. अरे खोलो रे भाई. For your safety, the window opening has been restricted. अरे तुम्हारी माँ. स्मोकिंग हो रहा है. पूछा था उसको. No smoking लिखा है भाई. बैड मस्त है. आ भाई एक नंबर है भाई. को ना निकाल सकते हैं. क्या बात आहे. अबुधाबी. वेलकम टू अबुधाबी मित्रांनो. हा हॉटेल आहे. जस्ट पोहोचलो अबुधाबीमध्ये आणि हॉटेलमध्ये चेक इन पण केले. आणि कडक हॉटेल दिले, कडक एकदम. सबसे पहले ये तकलीफ देता हूँ मैं. तर हा दुबईचा माझा 3रा दिवस आहे आणि 2 दिवस मी दुबईला होतो आणि आज आलो आहे अबुधाबीला. कारण T10 जो नॉर्दर्न वॉरियर्सची जी आमची टीम आहे आणि T10 जी लीग होते ती अबुधाबीमध्ये होते. सो सगळ्या टीम इकडे येतील. इंटरकॉन्टिनेंटल म्हणून हॉटेल आहे, तर बरेचसे प्लेयर पाहायला मिळतात. मला तर कामच असतं. मी 24 तास आपलं एडिट करायचे फुटेजेस, कारण लाईव्ह सर्व गेलं पाहिजे, सर्व लाईव्ह व्यवस्थित गेलं पाहिजे, त्यामुळे कामं असतात. जायचं खाली रेस्टॉरंटमध्ये जेवायचं मस्तपैकी, पोटभर जेवायचं. सकाळी जर गेलात तर ब्रेकफास्ट करायचं मस्तपैकी, असे इन्स्ट्रक्शन आहेत. कारण की काम इतकं असणार आहे की जेवायचं पण वेळ नाही मिळणार. त्यामुळे आता बघू. आणि उद्यापासून मॅचेस सुरू होतील. सो उद्यापासून खूपच कामं असणार आहेत. म्हणजे तर तिकडे मुंबईत पण कामं चालू असणार, इकडे मी पण एडिट करत असणार. आणि उद्यानंतर मला किती ब्लॉग करता येईल ते मला माहीत नाही. त्यानंतर 2 दिवस मी थांबेन, तेव्हा जर कुठे गेलो तर आपण करूया ब्लॉग. पण आत्ता सध्या तरी मी दुबईवरून अबुधाबीला आलो आहे आणि कामं सुरू आहेत. आता 2 दिवस तो मजा येते, मला छान वाटतं आहे. आता जरा पहिलं खूपच, अरे बापरे काय रस्ते आहेत, काय गाड्या तर म्हणजे बापरे बाप, मी वेडा होतोय गाड्या बघून. काय बिल्डिंग्स आहेत, म्हणजे सगळं बनवली छान आहे, खूप छान डेव्हलप झाली, मजा येते बघायला. पण आता 3 दिवसानंतर थोडं नॉर्मल वाटायला लागलं. म्हणजे ठीक आहे, सवय होते असं वाटतं. नवीन जरा खूप वेगळं वाटत होतं, पण छान वाटतंय. बघूया आता. दिवसा खूप गरमी असते आणि रात्री चांगली थंडी पडते. हॉटेलमध्ये तर कंटिन्यू AC चालूच असते रूममध्ये. बघूया आता, बघूया.
आज पहिली मॅच आहे आमची आणि आता आम्ही स्टेडियमवर चाललो आहे अबुधाबीवरून. सो आता तिकडून मला काम करायचं आहे आणि आय डी वगैरे आलेला आहे, सर्व प्लेयर्स आलेले आहेत. हे हॉटेल होतं. पुढचा प्लॅन कसा काय. आजची मॅच फर्स्ट मॅच आहे आमच्या टीमची. सो आता तिथे स्टेडियमवर गेल्यावर बघतो मी. माझा तर फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. 8 वाजताची मॅच आहे आणि इकडे वाजलेत आता आणि इकडे 6 वाजलेत. सगळी टीम आहे आमची. हे टीमचे हेड कोचेस. तिकडे मॅच चालू आणि इथे आपण बसून रील्स वगैरे एडिट करायचे, फुटेजेस वगैरे एडिट करायचे. हा मीडिया रूम असतो. अशा प्रकारे सर्व मीडियावाले बसलेले असतात. मुंबईत कधी आयुष्यात तिकडे स्टेडियमवर जाऊन मॅच बघितली आणि आज डायरेक्ट VIP मध्ये बसतो आपण. मित्रांनो, पहिली मॅच झालेली आहे आणि पहिलीच मॅच आमची टीम जिंकलेली आहे आणि त्याचंच आता सेलिब्रेशन असेल, फर्स्ट विन. सो आता हॉटेलमध्ये जाऊन काही शॉर्ट्स आहेत, काही फुटेजेस आहेत ते एडिट करायचे. सो आता जायचं आहे हॉटेलला. प्लेयर्स लोकांचं फोटोशूट, व्हिडिओज, ते सगळं काम चालू आहे आता. वो पूरा एक फ्लो में बोलेंगे बेटर लगता है. When it's fashion, it's killer. That's killer. Shop fashion, killer stores, killer. Plus. मेरा वीडियो बनाया कि नहीं तुम? यार मैं मेहनत करता हूँ, मेरा वीडियो शूट, दिवसभर शूट चालू आहे, फक्त शूट चालू आहे. आत्ता आउटडोर किलर जे प्रोडक्ट आहे, किलर जीन्स, त्यांच्यासाठी शूट चालू आहे. त्यांचा प्रोडक्ट आणि प्लेयर्सचं शूट चालू आहे. सो आता सनसेट होत चाललेला आहे. ठीक है, एक ही क्लिक. क्या बात आहे, क्या बात आहे. माझं तर काय काम नाही शूटचं, मी एडिटिंगसाठी आलो आहे, पण तरी आपण हेल्प करतो, थोडेफार आयडियाज देतो. कारण आपल्याला पण आयडिया आहे ना डिरेक्शन, आपण आपल्यासाठी करतो. सनसेट होणार, दुबईमध्ये सूर्य मावळ झाला. क्या बात आहे. आजपासून माझं खरं काम सुरू होणार आहे, कारण सगळे ॲड शूट झालेले आहेत, सर्व शूट झालेलं आहे. आणि आत्ता जे ग्रीन स्क्रीन कट करणं जे असतं ना, सगळ्यात मोठा क्रोमा कट करणं, त्याची हालत होत नाही. अजून प्लेयर वाट बघताय. एवढं मोठं हॉटेल पण चिपळीगिरी करतात, काय पण बांधून ठेवतात. हिंदी समजता नाही तो कुछ भी बोलेगा. Yes. Keep going, keep going. Rub the ball on your pants. Yeah. ये मेरे को चिल्लाएंगे किधर है, भी बनाएंगे स्टैटिक. I didn't know. When you guys are ready or no? When I say ready. Ready. Okay, one more. Go. Okay, one more. Just turn around and do this. Keep your hand a little like this. Also, no, the logo is getting crumpled. चलो आगे रखने बोला, हाथ आगे रख के भी सर. Ready? One more. And rolling and action. Okay, Akucha.
क्या बोलते हैं सिद्धेश भाई? क्या बोलते हैं? छावा दिख रहा है एकदम रे. ये फाल सिपार. All the angles covered. No cheer. Cheer. Backs. Cheer. Shoot. ते ना दिवसा गरम असताना रात्री लागते थंडी. आणि आता मी ना 2 वाजलेत आणि चाललो जेवायला, कारण लागले खूप भूक. काम चालूच राहतं, काम काय संपतच नाही नाही. ती पण करा, द्या अजून चालूच असतो. आता ते एकदम कडक रील बनवली आम्ही, सगळे कौतुक करतायत. बघूया आता दिसतोय का नाही. काळा दिसतोय, आहेच काळा म्हणा. बाय तुम्ही दुबईला असं रोडवर चालू पण शकत नाही, असं तिकडे फुटपाथवर चालावं लागतं. असं थोडी चालतं बाय, हे थोडी जमणार आहे आपल्याला. रस्त्यावर नाही चालायचं तर कुठे चालायचं. नॅशनल डेची तयारी म्हणजे नॅशनल डे सुरू झाला 3 दिवस. टॅक्सी नाही मिळते. हे बोलतात असं रस्त्यावर चालताना पकडलं तर घेतला आतमध्ये. काय अर्थ आहे बाई. किया है उसकी 2 बहुत चली रेंज. चलो भाई चलो सीरियसली निकल सो चलो. कारण आम्ही आलोय दुबई मॉलमध्ये, सॉरी अबुधाबी मॉलमध्ये ॲनिमल मूवी बघायला. आता 6:30चा मूवी आणि 6:25 झालेला. आ जाएगा ना वो. आज हम जाती है एनिमल देखने को. एनिमल जाके एनिमल बनते. इधर फ्री का वाईफाई होती. क्या बाजारी मस्त मॉल आहे. क्या मोठा आता थिएटर बघायला गेलो. हा मॅक्स थिएटर आहे. हा सगळ्यात मोठा थिएटर असतो. म्हणजे सगळ्यात मोठी स्क्रीन असते याची. खूप वर्षाने असा मूवी बघितला, खूप वर्षाने. म्हणजे कडक मूवी, कडक. म्हणजे जर कोणाला ब्लड वगैरे आवडत नसेल ना, तसं बघवत नसेल ना, तर नकाच बघू. आणि दुबईमध्ये तर सेन्सॉरच नाही आहे, शिव्या बिव्या सर्व आहे. मजा आली यार. रणबीरची ॲक्टिंग बघून मजा आली. म्हणजे तर कपूर घराण्यातलं आहे ना, ते खरंच आहे ॲक्टिंग. बाप मस्त मूवी ॲनिमल. तो आता जातो घरी बोलतोय तर जातो हॉटेलवर आणि थोडंसं काम करायचं. मग उद्या मॅच आहे. मग उद्या कामाचं लास्ट सुट्टी होती, आज जास्त काम नव्हतं म्हणून अबुधाबी मॉलला आलो, फिरलो. तर आता जाऊ. आता जायचं वेळ आले आपल्या मुंबईला जायची. तर आठवण पण यायला लागली मुंबईची. ॲनिमल मूवी बघितलं तर असं वाटतं पप्पासोबत एक स्टेटस ठेवून गाणं ठेवलं पाहिजे. चला. ब्रेव ने भेड़चोद अपने को हरा दी थी मादरचोद. हाँ? What's going on, boys? How's the match going on? Oh fuck! Can you believe it? I didn't. This is the crucial moment of the match, and the display went on. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग. How's it going, boys? What's happening with the game? Captain United. 5-2. Needed. It's getting exciting. Grab your popcorn. Reaction! Oh, come on, knock now, man.
What happened? What happened? Can someone check, please? Yeah. Don't hold it. Action, sir. Oh wow, this is amazing. Oh wow, this is amazing. Catch every moment. Action, sir. Amazing. Oh, this is amazing. Catch every moment. Catch every moment का हिल मत उधर से थोड़ा स्वाइप करना फिर अपन मार्च Don't worry, yeah. Don't worry, I've got it covered. So the scene is Ready? okay. And action. Don't worry, guys. I've got us covered. Check all the live updates on 11pxch.live. Oh, this is amazing. Catch every moment. Action. Make every match count. That's good. One more. One more. Let's do another one. Live. आपका स्क्रीन रोटेट होगा. मित्रांनो आता ही मॅच आमची टीम हारलेली आहे आणि आता काय खरं वाटत नाही. तर उद्याची एक फॉर्मॅलिटी म्हणून मॅच खेळायची आणि 7ला कदाचित रिटर्न जाऊ. दुबईला कुठे राहायचा प्लॅन तर आता होणार नाही. थोडी शॉपिंगला जाऊ आणि मग तिथून घरी. Obviously, मतलब के वो बाद तो इंटरव्यू 7.5 घंटा लेट. मेरा 2 बजे से इंटरव्यू शेड्यूल था. 9:30 बजे मेरा नंबर आया इंटरव्यू का शाहरुख के साथ. जब इंटरव्यू आया एंड तब तक ना मैंने भी बोल दिया था अपने कौन सी पब्लिकेशन कौन सी? आई थिंक प्रमोशन के लिए आया था फैन के. तो पब्लिकेशन पे नहीं है, वो अपने रेडियो स्टेशन के लिए था इंटरव्यू. तो मैं जब इंटरव्यू करने जाने वाला और जब 7 घंटे हो गए, मैंने फ़ोन किया भाई कि मैं 7 घंटे से वेट कर रहा हूँ, इससे ज़्यादा मैं नहीं वेट कर सकता, मैं चला जाऊँगा. ठीक है. उन्होंने बोला अच्छा ठीक है, आधे घंटे और देख, नहीं होता तो इट्स अप टू यू दैट. आधे घंटे में इत्तेफाक से नंबर आ गया. मैं गया जब शाहरुख के पास, मैंने जाके बोला था टाइम, और तब वो इंटरव्यू कर रहा था तब से 3-4 घंटे से लगा था. मैंने बोला मुझे पता है, मैं आस्क यू अ लॉट ऑफ द सेम क्वेश्चंस. Being the gentleman that he is, he stood up from his place. He shook my hand, hugged me, touched my cheek, and said, "Don't worry about that. Actually, I am sorry to keep you waiting for such a long time." बहुत हम. और वहीं से ना, I was like कि मतलब यार, bro, I did the right thing to wait for it. 8 मिनट का वो slot था. 8 मिनट बाद, so the interview people actually, they started saying कि फैज़ान time हो गया है, cut it. So I said to Shahrukh that I'm being told. मैंने तब भी एक सवाल पूछ लिया कि ये भी मिल जाएगा. तो मैंने बोला कि I'm being told that the time is over. It has been a dream come true. Thank you so much for your time. So I had many more questions. So he said, उसकी तरफ इशारा करके जो बोल रहा था, continue. That interview lasted for 18 minutes. 8 मिनट का slot था. 18 मिनट का इंटरव्यू शाहरुख ने मुझे दिया है. And when we got up, you know, he said, "Is there anything at all I can do for you?" I was like, मेरे बस शो का एक प्रमोशन डाल दो. तो शाहरुख ने बोला, "Hi, this is Shahrukh Khan and you're listening to the #1 Bollywood show in the UAE, Bollywood Adda with Faizan." तुमने जो एंगल दे दिए ना, फुल वाइड है. मैं आदिल छोड़ देगा. शेवटची मॅच जिंकलो आम्ही. फायनल मॅच होती आमची. असं वाटलं आम्ही आता बाहेर जाऊ, पण आम्ही जिंकलोय. आणि अजून एका मॅचवर डिपेंड आहे की चान्स आहे की नाही. आता आणि तिकीट काढून ठेवले आम्ही उद्याची. सो उद्या जर दिल्ली हारली तर आम्हाला चान्स आहे. मग तिकीटचं काय होईल ते माहीत नाही. आता उद्या मुंबईला होतो आपण. हा मीडिया रूम असतो आणि इकडे मी बसून एडिट करतो. असं स्टेडियम दिसतं, सगळं असतं. आता माझी बॅग राहिलेली ती घ्यायला आलेलो. हा कोणा माझा फिक्स होता. बाबा संपले दिवस दुबईचे. तो जायचं घरी मुंबईला. मेरी जान. तर मजा आली इकडे काम करून आणि आता मिस करेन हे दिवस मी.
असं आयडिया असतं मस्तपैकी आपला पण फिरू शकतो आपण, आयडिया असते की काय टेन्शन नसतं. तर बघूया आता उद्याचं कसा प्लॅन आहे. उद्या दुबई फिरायचा प्लॅन आहे. दुबई फिरून मग रात्रीची फ्लाईट आहे. आता तर जाऊया हॉटेलवर, दमलं आता, परत काम असेल थोडं ते करायचं आणि झोपून जायचं. हा लॅपटॉप चार्जर मी विसरलो आणि ह्याच्यासाठी ना माझे 2000 रुपये गेले टॅक्सीसाठी. 2000 एवढं महाग आहे दुबई. मित्रांनो इकडे कसं आहे माहिती का, असं समोर दिसतं तुम्हाला हॉटेल आहे, तुमचं समोर स्टेडियम आहे, पण तुम्ही सरळ जाऊ नाही शकत. तुम्ही राईट नाही मारू शकत, तुम्ही लेफ्ट नाही मारू शकत. जो रूट डिसाईड आहे तिथूनच तुम्हाला जायचं आहे. आपल्याकडे कसं चला युटर्न घेतलं आणि परत गेलो नाही, अख्खा हायवे फिरून तुम्हाला यावं लागलं. आणि खूप महाग आहे, टॅक्सी बिक्सी खूप महाग आहे इथे. आता बघतो परत टॅक्सी. 70 दिराम गेले माझे. 70 दिराम म्हणजे अराउंड 1500-1600 रुपये पकडा. आणि आता परत 1500-1600 रुपये घालून आता बघायचं. टॅक्सी बघतो आता. तर मित्रांनो मी हे शेवटचं एडिट करतोय आणि खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता इकडचा. T10 लीग मी पहिल्यांदाच आलो, काम केलं, एडिट केलं, पाहिले, प्लेयर्स पाहिले, सर्व पाहिलं आणि मजा आली काम करायला. मुळात मला थोडं प्रेशर होतं, झोप नाही पूर्ण व्हायची, रात्रभर एडिट करत बसायचो. तर आज निघतोय आम्ही आणि आज उद्या सकाळी 5ची फ्लाईट आहे. पण आज थोडं दुबई वगैरे फिरू, शॉपिंग वगैरे करू. दुबईला आलो तर शॉपिंग तर करणारच ना, तर शॉपिंग वगैरे करू, घरी जाऊ. तर खरंच खूप बरं होतं 15 दिवस या मस्तपैकी हॉटेलमध्ये राहायचं, खायचं प्यायचं, काम करायचं, जे तर मला आवडतंच काम करायला, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. नवीन नवीन लोकं भेटली, नवीन नवीन लोकांसोबत काय काय शिकायला मिळालं, एडिट शिकायला मिळालं, लोकांचे पॉईंट ऑफ व्ह्यू शिकायला मिळाले, क्रिकेटबद्दल जास्त नॉलेज वाढलं. अजून अनुभव खूप छान होता. आता सगळ्यांचं काम आवडलं माझं. पुढच्या वर्षी काय चान्स आहे काय माहीत नाही. आता हा व्लॉग संपेल दुबईचा. खूप मोठा व्लॉग होईल मला माहिती आहे, कारण मी खूप काय काय शूट केलं आणि मी एकदमच टाकणार आहे. इथून दुबईला जाईन, काय शॉपिंग करेल त्याचा जर काही व्लॉग केला तर, नाहीतर मग कारण घाईघाई होणार आहे. आम्ही ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की आम्ही सकाळी निघायचं, पण आमची टीम पॉईंट टेबलवर थोडीशी वर आली कालची मॅच जिंकल्यामुळे. तर आम्हाला अजून धाकधूक आहे की बांगला टायगरची टीम आहे ती जर जिंकली तर आम्ही घरीच जाणार, पण ती जर हारली तर मग आम्ही क्वालिफाईड होऊ शकतो. मग आम्हाला अजून राहावं लागेल 2 दिवस इकडे, कारण 9 तारखेला फायनल आहे. सो आता ही एक रील बनवूया, ही फायनल देऊया आणि ही ॲनिमल सॉन्गवर बनवली. असलान भाई हमारे क्रिएटिव डायरेक्टर, बहुत सही लगा भाई आपके साथ काम करके. सिद्धेश भाई के साथ ऐसे ऐसे काटेंगे ना लेवल पे काम. खाली सिद्धेश भाई दुआ करो बस, तुम्हारा भाई साथ में करेगा तुम्हारे. डन 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 भाई. टैक्सी वाला
मित्रांनो, ही आहे जगातली सगळ्यात मोठी बिल्डिंग आणि हा आहे जगातला सगळ्यात मोठा मॉल. आणि फ्लाईट सकाळी 5ची आहे, त्यामुळे जरा फिरतोय. घाई आहे, थोडी घाई. आता मीना बाजारला पण जायचं, मेन शॉपिंग तिकडे.